गौरी गणपती फराळमध्ये आज मी बनवते बेसनचे लाडू, म्हणजेच डाळ्याचे लाडू, डाळ रवा मिक्स असं. तर इथं बघा अर्धा किलो डाळे घेतलं होतं, ते मिक्सरवरती पिसून असं चाळून घेतलं आणि इथे एक वाटीभर रवा माझ्याकडे भाजलेला होता ऑलरेडी, तर तोच घेतलाय मी. जेवढं डाळ आहे तेवढं तुम्ही रवा घालू शकताय, पण आत्ता कमीच होता आणि गडबड होती, म्हटलं दुसरं कशाला एक्स्ट्रा भाजत बसू म्हणून तेवढाच घालावं म्हटलं. इथं बघा एक 2-3 चमचे मी तूप कडक गरम केलं आणि अगदी पिंचभर अशी ना मी हळद टाकली होती आणि त्याच्यामध्ये हे जे डाळ आपण बारीक करून घेतलेलं होतं ना, चाळून घेतलेलं, तर ते टाकले. तर त्याला एक 2 मिनिटं फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे, कारण डाळ हे भाजलेलं असतं त्याच्यामुळे त्याला जास्त नाही भाजावं लागत, पण थोडंसं अगदी नॉर्मल परतून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर इथं बघा 1-2 ते 3 चमचे मी इथं तूप गरम केलं आणि काजू आणि बदाम आहेत ना, तर त्याचे मी मिक्सरमधून बारीक करून घेतले होते. तर ते पण छान असे मस्त असे तुपामध्ये भाजून घेतलेत. बघू शकता तुम्ही कलर किती छान आलाय. उरलं सुरलं थोडंसं तूप काही कढले राहिलं होतं, तर ते सुद्धा मी इथं पीठ टाकून ते पुसून घेतली कढई त्याच्यानंतर. आणि इथं तुम्हाला म्हटलेलं बघा, जेवढा माझ्याकडे मोठा रवा होता तर तो तेवढाच घातला मी सध्या, आणि म्हणजे गडबड असल्यामुळं. आणि 1 वाटी साखर घातली त्याला, कारण ना गोड जास्त नको होतं. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही अजून घालू शकताय. आणि इथं घातली मी वेलदोड्याची पूड. पण एवढं जर गोड घातलं तुम्ही 2 वाटीला 1 वाटी, तर नॉर्मली तेवढं बरोबर होतं. आणि पीठ कसं वजनी हलकं असतं, साखर जड असते तसं. तर साखर सगळी छान वेलदोडे मिक्स करून घेतले आणि त्याच्यानंतर ना एकदम असं कडकडीत तूप गरम केलं, म्हणजे उकळी येऊ दिली आणि ते भरपूर असं घातलं त्याच्यामध्ये आणि त्याला छान असं मस्त मिक्स केलं. पण भरपूर घालण्याच्या नादात जरा थोडं जास्तच झालं बरं का. तर इथं बघा असं थोडासा मी लाडू वळायला घेतला हातावरती, तर थोडंसं गोल फिरवलं तर किती मस्त आपले लाडू बनलेत बघा, एकदम सॉफ्ट असं. पण सध्या गरम आहे पीठ अजूनसुद्धा, त्याच्यामुळे थोडंसं ते गोल आकार त्याचा येतच नव्हता, असं परत परत तर पेड्यासारखे चपटेच होऊन बसले होते. मग इथं ताटामध्ये बघू शकताय तुम्ही. तर ते थंड झाल्यानंतर परत एकदम व्यवस्थित होत आहेत. तर हे बघा थंड झाले आणि एकदम असे गोल गोल आणि मस्त असे लाडू बनले होते आणि एकदम पेड्यासारखे मऊसूद. हे बघा इथं बघू शकताय तुम्ही, असं जिभेवर ठेवताच ना विरघळून जातील असे इतके सॉफ्ट आहेत. आणि आता बघा परत मी नंतर बनवायला घेतला तर अगदी थोडासा हातावरती मी हे केला तर लगेच गोल बनला. आणि आज मग मी बनवले होते तळणीचे धपाटे, म्हणजे धपाटे सगळे मी तळून घेतले होते इथं. आणि थोडीशीच इथं मी लाटीवडी बनवून घेतली तळून. त्याच्यानंतर मी कापण्यासुद्धा बनवल्या बघा इथं. मस्त अशा कापण्या पण एकदम खरपूस रंग येईपर्यंत तळून घेतल्या होत्या. सगळ्या पूर्ण घरातनं सगळा घमघमाट सुटला होता. हां, तर इथं बघू शकते बऱ्यापैकी माझी सगळी तयारी झाली होती. तर कसा वाटला मिनी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. बाय.